आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होतोय. चला तर आज आम्ही आलोय कणकेश्वर. सगळं बॉगर बघल्याशिवाय लगेच आयशी बॉगर तुम्ही कधीच नाही बघू शकत तशी मी आहे. पागल तो बना दूंगा देश को, गारंटेड. वागीन कशाची भीत नाही. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आम्ही चाललो कुठे प्रिष्का चाललो कणकेश्वर अलिबागला कणकेश्वरला चाललो ट्रेकिंगला. बघू प्रिष्का चढते का. माझा तर पाय दुखतच नाही. आणि आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही चुकलेलो आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि आम्ही आता पुन्हा एकदा रस्त्याच्या शोधात. अरे वो काय लेपला. और इन दोनों का झगड़ा चल रहा है. आणि साईबाबा रागाने गेलेले आहेत विचारायला. आता नाश्ता करायला थांबलो. गाडीमध्ये हे बाबांनो आहे बसा या गाडी लावली. आम्ही जिथं थांबलो नाश्त्याला तो त्यांचं घर आहे आणि घरामध्ये समोर हॉटेल आणि आतमध्ये त्यांचं घर आहे. काही 9:45 निघलेलो, 9:30 वाजून गेलेले आणि आता वाजतात कंप्लीट 12. मापगावमध्ये आहोत. इथून 1 मिनिटावर आहे कणकेश्वर. कणकेश्वरला येण्यासाठी तुम्हाला उलव्यावरून जर यायचं असेल तर पहिले थलला यायला लागेल, तिथून मापगावला. आणि मापगाव आहे तिथून बघा समोरच कमानी आहे कणकेश्वरची. बघा कणकेश्वरची कमानी. किमान तुम्हाला इथे येण्यासाठी 2-2.5 तास लागणारच घरून यायचं असेल तर उलव्यावरून इथे येईपर्यंत. आणि तिथून ट्रेक आहे तो तुमच्यावर आहे की किती तास तुम्ही किती पटपट चढता त्याच्यावर आहे ते. कारण आम्ही मागच्या वेळी आलेलो ना त्यावेळी बहुतेक 15-20 वेळेला थांबलो असणार. हळूहळू थांबत आम्ही चढलो होतो. तर यावेळेस बघू किती वेळ लागतो इथे. नाश्ता करून झाला आहे. आता आम्ही वाटेत रस्त्यात भूक लागल्यानंतर काहीतरी पाहिजे म्हणून थांबलो आहे घेण्यासाठी. ट्रेकिंगसाठी थोडासा खाऊ घेतला. आता निघालो. हे बघा तिथं खाल्लेला. आता पाठी सोबत पण आणलंय तिने. भूक लागली पण मला ज्यावेळी आम्ही आलो तेव्हा वेनसडे होता, त्यावेळी वीकडेज होता, त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आता वीकेंड आहे आज, एवढी गर्दी आहे. दाखवते तुम्हाला, थांबा. ह्या बघा गाड्या किती लांब पासून पार्किंग केलेले. किती गर्दी आहे बघा. नुसते गाड्याच गाड्या दिसतात. मागच्या वेळीपेक्षा यावेळेस भरपूर लोक आहेत, गर्दी पण आहेत. 2 व्हीलर बघा किती आहेत. वागीन कशाची भीत नाही. चला वरती जाऊ. सुरुवात केली आम्ही चढायला. या दोघी चालल्यात आमच्या पुढं. वाघिने बाबा करून चालले. बघतो वाघीन दमतय का राहतय. बकरी नको म्हणजे झाला. थांब जाऊ नकोस. तुझ्या मुलं मी का थांबू. माझा रायगड आहे. मग तू चढशील रायगडावर पण. बघ असं के उंच किल्ले पण झालं. तेरड्याची फुले आहेत बघा, मस्त आल्यात सगळीकडे. छत्री जेवण. मी छत्रीदार आहे. कोण आहे मी? छत्रीदार आहे. कौन है ये लोग? सगळ्यांकडे जाऊ शकत
बघा मी चाललो ते पण आले. ए जीव चल यो एक छत्रीदार आहे. पाणी काय थांबत नाही. आम्ही छत्री घेऊन चाललो आता, कारण इथंच थांबत राहिलो तर इथंच थांबत राहू, वरती काही जायला होणार नाही. तिकडे बघा काय आहे, कुठे वाटतो खतरनाक. वरून नजारा किती भारी दिसतो बघा. कृष्ण तुला या लोकांचं गाणे आठवतं? बोल नीट बोल. बघा वरून मस्तपैकी सगळी भात शेती वगैरे, भात शेती बिती लावलेली दिसते सगळी. मस्त झाडच झाड आणि भरपूर भारी वाटतं. ओम नमः शिवाय. टाकणं आणि तेरी घेऊन चालले रस्त्यात मिळालेले. ही केड्याची फुला पहिल्या मी पाटी पुसायला जेवायचो पहिले रानच आहे त्याचा सगळं. पुपाट निसता पुपाट. इथून अजून 425 पायऱ्या आहेत आणि एवढा वारा सुटलाय की नाही. वाघीण पडली, वाघिणीची बकरी झालेली आहे, पण वाघीण तरी सुद्धा रडणार नाही, कारण ती वाघीण आहे. आता तरी हात धरून थांब. मला कोणाला वेट लॉस करायचा असेल त्यांनी इथं रोज दिवसातून फक्त 2 फेऱ्या मारा. एक लई झाली तू कोण एकदम स्लिम आणि माझा पाय फुटलेला आहे. बघा. अली बाबूजी जरा धीरे चलो, बाबूजी जरा. ते बघा सालटी निघलेली आली. साल्टी निघली बाबा. वाघिणीची निघली कातरी. वाघिणीची कात्री निघली. मम्मीच नाही मी डायरेक्ट परून लढलं. म्हणजे मम्मीच लढते तुझं म्हणणं आहे. शेत लावल्यात बघा. आली बघाय इथं काही शेतात नांगराला बैल नाही, वाघ लावतात. वाघ काय मस्त. कधीपासून पिकलेला आंबा शोधत होतो, भेटला. पिकलेला आंबा खावायचा. मी चाललेत पुढं, मी थांबलो. द्या एक ग्लास. कसा आहे मावशी? 30 रुपये. मावशी काय जास्त सांगता? 30 रुपये नाही. आणखीन पुरं का ती एवढं पुरं? आणखीन पुढे गेल्यात तर 40 रुपये. 2 द्या. नाही हो. 40चे 2 घ्या. बोल बाय बोल. पप्पाचा मित्र भेटला. अख्खा मसाला तू खाल्ला लावला. बर विश्रांती. पोरी थांबल्यात बघा इथं. कुत्र्याचं डोलं बघा कसं भारी आहेत. हे बघ कुत्र्याला लात मारायला. लाता नाही मारायच्या. चिऊ अजिबात ऐक नाही. शेंगा खातान बकऱ्या. या 2 माजरी. हा ऐका ते ऐक नीट. मना वाटलेला मना हिला उचलायला लागेल. आता ही मला उचलतय. चल. कौन है ये लोग? कहां से आते हैं? अरे मला उचल माझं. थोड्या वेळापूर्वी कोणतरी बोललेला वाघिणी बाबा. वाघिणीची झाली बकरी बाबा.
वाघिणीने हुसकायला लावले बाबा. धावत चाललेली. दाखव. पाणी आहे दुवाला. तिला बघून आमच्या वामिकाची आठवण आली. प्रिस्का गोल्याला आहे बोल. आमची वामिका सेम अशीच आहे. कितीतरी बैल गाई यांचा WWF चालू आहे. वाटत पाण्याची सोय आहे. पाणी येतंय का बघते. हा हाय 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 पाणी वय. नंदी महाराज आहेत. थांब. आणि सगळी इथं बसली. चल गणी काय पाहिजे. 10 रुपयाचा तुरतुरे बोल. 10 रुपयाचा तुरतुरे बोल. बोल. खूप भारी आहे. मध्ये अशा सगळीकडनं झाडा अशी एक प्रकारे झाडांची गुफा वाटते आणि मधून अशा पायऱ्या. निसर्ग काय बोलतात तो हाच. कसला भारी पण. प्रिस्का नजारा कसला आहे समोर. काय नाही नुसतंच बनवलं पाय दुखायला. हे बारके पोरांना काय माहिती. बंदर क्या जाने अदरक का स्वाद. ने बंदर. हे शालेंचा का वर्गांचा ग्रुप आहे. भाऊ कुठली तुम्ही. नौकर. शाळेतली कुठली. कॉलेज. प्रिस्का कडू. प्रिस्का कडू. प्रिस्का कडू. ही बाई इच्छा छोटीचा आमचे चॅनल आहे. कॉलेजने आलेत राजेंद्र बरे विक्रम पाटीलची टी शर्ट घालून. धन्यवाद. आवरी चाललीन कवकलीन. जरासं दलिदर पाहिजे व्हिडिओ. असं काही नाही. लोकांना काय माहितीये का सगळे फेरी चांगला चांगला दाखवला ना लोकांना. गाईज लोकांना चांगला चांगला दाखवला ना का लोकांना आवड नाही. लोकांना आहे ना असा विचित्र बघायची सवय लागली. आता कपल बा सगळे तिघा बुरी मस्त चालली निसर्गरम्य वातावरण. पण गेला त्या मंजूर नाही. बघी भेकरी भेकरे. शडल 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 शडल. ती बघ जेली बघ. हा चल जा जा चाल. पुढे चाल पुढे चाल. निर्दयी पालक ती आहे. पोरीला उचलत नाही. बारकी पोर तिला नुसती वसपटीत चालवली. चला दयाच नाही आहे तर पतरी चल पा. ए चुबास ब्लॉक मध्ये टाकणार आहे मी या सगळा. करायला उभा राहिलाय पण उचली म्हणून नाही. तर बघ बाबू दमलास. दमलास का बाबू. खांद्यावर जेवायला सांग. ए खांद्यावर जेवायला सांग. नाव काय तुझा. नाव काय. हा नाही नाव नाही तुला. चल मग चल. शायनिंग वाल्या चपला घालून आता हा बाबा आपण चाललो ना काय. या टिकल्यांच्या चपला घालायची गरज काय हो. आता उचलला व प्रियांशूला. लेके जो प्रभु ने स्वर्ग सुदामा का नाम लिया है. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोगों को वैभव मित्र को सौंप दिया है. तीसरी मुट्ठी में लेने लगे जो. तीसरी मुट्ठी में देने लगे तो वैकुंठ जो लक्ष्मी ने रोक लिया है अपना निवास. दान में दे दे. कैसा ये दानी मेरा पिया है.
मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा आली मला पलीकडे पांडुरंगा मम्मा नदी भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा. पालेश्वर मंदिराजवळ आलो आता. चला आता पायागडाला तर विश्रांतीला थांबलो जरा, तर मी हिला उचलून घेऊन येत आहे. त्याची काय बोलायला लागली मला का पप्पा तुझा माझ्यावर जीव नाही, जीव नाही कशा मुलं तर मला उचलून नाही आणस म्हणून. पाय दुखलो तो का तिला सांगला बाबांदो जीवाची व्याख्या ही नसतं का तुला उचलली नाही म्हणून. असं काही कमी पडला ना जरासा कले का याचा माव जीव नाही, ही चिव त्यास नाही चिव त्यास हा ना अख्खा सतत 12 महिने माझा जीव काढलेला असतंय. त्यांना जीवाची व्याख्या समजावं लागेल. नाही तो तुम्ही आधीच आहे. अच्छा ठीक है. सगळं बॉगर बघल्याशिवाय लगेच आयशी बॉगर तुम्ही कधीच नाही बघू शकत. तशी मी आहे. आता त्यांचं कुठं आले कैसा वाटला, मस्त वाटला का येऊन बोल. कसं वाटलं? खूप छान प्रसन्न वाटलं एकदम. तुम्ही पण एन्जॉय. दमलो काय तर नाही 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 फायनली पोचलो त्या कामानी दाखव. म्हणजे बघा कसली भार आहे. थोडी दमछाक झाली तेव्हा तोंडा बघा त्या जेवलीन का नाही त्यावर समज नाही. उपाशी सततची पोचलो ही कामानी आहे. आणि इथं बाजूला कुंड आहे, तो कुंड मी तुम्हाला येता वेळेला दाखवल. मंदिर आहे, मुलं अंघोळ करतात, कपडे चेंज करतात, काही बसलेत. ब्रह्मकुंड बोलतात ना तो. हा पहिले एक झलक दाखवतो कुंडाची, नंतर आल्यावर दाखवल तुम्हाला. फायनली हा मंदिर दिसायला लागलेला आहे. थकलो थोडे, होता चढायला होता काहीतरी 750 पायऱ्या. हिला बघा काय बघायचं लोकांना काय आणि हिला काय. आता देऊळ आलाय तर खुद जाऊ नाही तर मला खांद्यावर जेवून येणे मला लोला पारला. आपण मंदिरासमोर खाली एक कुंड आहे, याच्यात पण पाणी आहे. हा कुठला कुंड आहे माहिती नाही, तो ब्रह्मकुंड होता. हा पण कुंडच आहे. अष्टकुंड का काय कुंड काहीतरी बोलतात याला पण. बघा तुम्हाला दाखवतोय मी. जायचं ना कुठेतरी कुंड आहे आणि हा मंदिर खालील भाग पुरातन आहे असं वाटतंय बघ. आणि एक गोष्ट मी ऐकली होती, वर कालसावर एक माणूस चढतोय, तो कलश चोरी करण्यासाठी चढतोय, परंतु मध्ये साप त्याला आडवा येऊन तो तिथं स्थिर राहिला असं काहीतरी कथा आहे. बहुतेक 2 तासाच्या ट्रेक नंतर आता फायनली आलोत आम्ही मंदिराजवळ. एकदम प्रसन्न वातावरण वाटतं. ट्रेक जरी 2 तासाचा असेल तरी पण काही एवढं वाटत नाही, कारण आजूबाजूला एकदम थंड हवा आणि हिरवळ झाडे सगळं व्यवस्थित एकदम मस्त वाटतं. आणि पाण्याची व्यवस्था किंवा छोटी छोटी दुकानं वगैरे आहेत. ओटी आहे 100 रुपये. इथे पाय धुण्याची व्यवस्था आहे. पाय धुवून मग मंदिरामध्ये प्रवेश. मंदिरामध्ये आतमध्ये लाईट वगैरे भरपूर लावले बघा. मस्त शंकर पार्वती आहेत. नंदी महाराज. मी काहीतरी विश मागते. कृष्णा काय मागितलं देवाकडे? सिक्रेट आहे, सांगणार नाही. अजून एकदा सांगते बोलते. देवाच्या जवळ भरपूर सिक्रेट सांगितले आहेत. हा मोठी युट्यूबर बनव. हा अख्खा अध्याय सांगितलं.
इकडं माकडं आलेत बघा. कुत्रा पण चढलाय वर. खाऊन येणार माकडं. इसका बारे नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर. ए जीवू पर ती मस्त बारीक काम केलंय बघा इथे. गणपती बाप्पा आहे. दर्शन घेऊन मस्तपैकी बसलो होतो. गर्दी कमी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. आता थोडा वेळ बसून आम्ही निघालो परत प्रवास. लोक बसलेत बघा दर्शन घेऊन. एकदम कवरचा. आता तिचा दात तुटल बघा. हा हे सगळे दात पडले बघा. आता आम्ही किहिम बीचला आलोत आणि थोडा सकाळपासून दमलो तर नाश्ता करायला थांबलोत. थोडा ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर जातो बीचवर. गुलुळीत आवरा तरी त्यांची उतरून आया बीचवर यावायला लावला. शांत करील काय. आता किहिम बीचवर आलोत. जरा इथून जवळ होता म्हणून मस्त वाटते. संध्याकाळची वेळ आहे. हे बघा केस सोडली हिरोईनीने. कितीतरी शिंपले आहेत छोटे 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 मस्त एकदम. हे बघा तिला सांगितलं भिजू नको पण ती ऐकणार नाही. आई अख्खी भिजले. हैराण केले दोघे ऐकतच नाही.